तर आता मी माझ्या MPSCच्या प्रिपरेशनमध्ये, म्हणजे MPSC म्हणण्यापेक्षा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स म्हणू, कारण माझी सुरुवात UPSC पासून झालेली होती. UPSCचे मी 2 अटेम्प्ट दिलेत. ओके, सगळ्यात पहिले तुम्ही UPSC अटेम्प्ट केला. ओके. 2018 मध्ये मी जो अटेम्प्ट दिला त्यामध्ये मला 96 मार्क्स होते आणि 98ला कट ऑफ क्लोज झाला प्रिलिम्सचा. मग तिथे माझी संधी हुकली, म्हणजे मेन्स अपियर करायची. आणि 19ला म्हणजे राज्यसेवेची जी आहे, MPSC राज्यसेवेची खूप मोठी जाहिरात आली होती. त्यामध्ये खूप सारी पदं होती. तर ती साहजिक आहे की तिकडचा प्रयत्न करून बघा असं मला वाटलं. आणि 19ची मी प्रिलिम्स 1 महिना छान अभ्यास केला आणि ती मग मी क्वालिफाय झालो होतो प्रिलिम्स. आणि ती मेन्स मी म्हणजे अर्ध्या अधुऱ्या माझ्या अभ्यासावर दिली होती 2019ची. आणि तिथून मला असं वाटलं की मी UPSC पेक्षा MPSC जे आहे मी बेटर करू शकेल, तिथे फोकस. येस, लवकर करू शकेल. हा सिलेबस मला थोडासा सोपा जाईल आणि लवकर होईल. म्हणजे UPSCचं जे आहे की खूप जास्त, यापेक्षा जास्त एफर्ट्स लागतात. मग मी 2020ला परत अटेम्प्ट दिला. 2020ला मग प्रिलिम्स, मेन्स, त्यानंतर इंटरव्ह्यूला गेलो पहिल्यांदाच. आणि तिथे माझा छान रँक आला, 126 रँक आला होता राज्यात. परंतु तो कोविडचं वर्ष होतं. तिथे जागा खूपच कमी होत्या, म्हणजे राज्यात त्या वर्षी फक्त 200 जागा काढलेल्या होत्या. आणि त्यात काय असतं की आपण रिझर्वेशन कॅटेगरी वाईज वगैरे ह्या सगळ्या जागांचं वाटप झालेलं असतं. त्यामध्ये 126 रँकला मला पोस्ट मिळालीच नाही काही.